नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रोकड रहित व्यवहार सुलभतेने करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण 11 निर्णय जाहीर. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाही. सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. राष्ट्रपती. विमुद्रीकरणामुळे काही काळ त्रास झाला तरी राष्ट्राला दीर्घकाळ फायदा होणार असल्याचे पंतप्रधानांनी मानले. जनतेचे आभार. गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका. सत्ताधारी पक्षानं आरोप फेटाळले. उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 विधिमंडळात एकमतानं मंजूर. कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजयी. आणि अंदमानमध्ये हॅवलॉक बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप. पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज. आणि आता सविस्तर वृत्त. देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आज 11 महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली. देशाच्या लोकतांत्रिक मांडणीत रोखीना व्यवहारांची अंगभूत किंमत दडलेली असून केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं जेटली यांनी सांगितलं. 10,000हून जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी 2 POS अर्थात स्वाईप मशीन्स बसवली जाणार असून त्यासाठी सुरुवातीला देशातल्या 1 लाख गावांची निवड केली जाईल, असं जेटली म्हणाले. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असतील त्यांना रुपे क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. देशात दररोज सुमारे 4.5 कोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची 1800 कोटी रुपयांची खरेदी करतात. गेल्या महिनाभरात यापैकी 40% व्यवहार डिजिटल झाल्याचे ते म्हणाले. या व्यवहारांना चालना देण्यासाठी यापुढे डिजिटल पद्धतीनं केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर 0.75% सूट देण्याची घोषणाही जेटली यांनी केली. रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे मासिक तसंच इतर पास डिजिटल माध्यमातून घेतल्यास त्यावर 0.5 अर्थात अर्धा टक्क्यांची सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जानेवारी 2017 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेपासून सुरू केली जाणार आहे. याशिवाय रेल्वेमधली खानपान सेवा, विश्रांतीगृह इत्यादी सेवांच्या ऑनलाईन पेमेंटवर 5% सूट जाहीर झाली आहे. रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन आरक्षण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांच्या अपघात विम्याचं संरक्षण मिळेल, असंही जेटली म्हणाले. डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या या घोषणांपैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांबाबत सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदी करणाऱ्यांना साधारण विम्यासाठी हप्त्यामध्ये 10% तर आयुर्विमा खरेदीच्या हप्त्यावर 8% सूट मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या ज्या वाहनांनी फास्टॅग किंवा RFID कार्ड लावलं असेल त्यांना टोल भरताना 10% सवलत मिळेल, असं जेटली यांनी सांगितलं. सर्व शासकीय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहार करतेवेळी MDR शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकू नये, असे आदेश दिल्याचं ते म्हणाले. 2,000 रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर सेवा कर आकारले जाणार नाही आणि यासंबंधीचं निवेदन आपण आजच संसदेत सादर केलं आहे, अशी माहितीही जेटली यांनी दिली. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात निर्माण झालेली कोंडी आजही कायम राहिली. त्यासाठी आज कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विमुद्रीकरणावरती मतदानाची तरतूद असलेल्या नियमांतर्गत चर्चा घ्यावी अशी मागणी लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षानं लावून धरली. त्याला सत्ताधारी पक्षानं विरोध दर्शवला.
त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. इतर सदस्य सदनात आपलं मत मांडत असताना त्यामध्ये अडथळा आणण्याच्या काही विरोधी सदस्यांच्या वर्तनाबाबत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मात्र सभागृहात गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. गोंधळातच अनुदानावरच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट देण्यात आली आहे. 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत यासंदर्भातली अधिसूचना सादर केली. गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द केलं आहे. हे शुल्क 10% 0% आणल्याची अधिसूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडली. हा निर्णय तातडीनं लागू होणार आहे. ही शुल्क माफी अनिश्चित काळासाठी असल्याचं जेटली यांनी सांगितलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी राज्यसभेत आयात शुल्काबाबतची अधिसूचना मांडली. सरकारच्या निर्णयाला काँग्रेस आणि संयुक्त जनता दलानं हरकत घेतली. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेचं सत्र चालू असताना संसदेच्या बाहेर हा निर्णय झाल्याचं सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा घेण्याचा प्रयत्न अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी केला. मात्र पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. याआधीही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे अस्वीकारार्ह असून संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. निवडणूक विषयक सुधारणा या विषयावर मार्गदर्शन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. संसदेत सध्या सुरू असलेल्या गदारोळाबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी विधायक कार्य करावं या हेतूनं त्यांची निवड केली जाते. त्यामुळे संसदेत त्यांच्याकडून विविध लोकोपयोगी विषयांवरची चर्चा अपेक्षित आहे. संसद आंदोलनं आणि निदर्शनं करण्याचं स्थान नसून कायदेशीर कामकाजासाठीचं व्यासपीठ आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले. निवडणुकींवर खर्च होणारा जनतेचा पैसा वाचवण्यासाठी खरं तर लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात असं मतही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. विमुद्रीकरण म्हणजे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातला यज्ञ आहे. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गाचा फायदा झाला आहे असं सांगून या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे काही काळ त्रास सहन करावा लागला तरी त्यानंतर त्याचा फायदाच होणार आहे असं पंतप्रधान म्हणाले. व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचं सांगतानाच काळ्या पैशाचा पराभव केल्याची खातरजमा देशांनी करायला हवी असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे. विमुद्रीकरणाला 1 महिना पूर्ण होत असल्यानिमित्त काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कडाडून टीका केली आहे. विरोधक प्रत्यक्षात काळ्या पैशाला पाठिंबा देणारा दिवस पाळत आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. संसद भवन परिसरातल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधकांचं धरणं आंदोलन म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला महिना पूर्ण होत असल्यामुळे विरोधकांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करून काळा दिवस पाळला. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आज महिना पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं या संदर्भात घेतलेला हा आढावा. देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर केलेल्या सरकारच्या या निर्णयाला ठीक 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. समाजातला भ्रष्टाचार रोखणं तसंच काळा पैसा बाळगणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी केलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचं देशभरातल्या सर्वच वर्गातल्या नागरिकांनी स्वागत केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांची अक्षरशः झोप उडाली. विमुद्रीकरणाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सर्व स्तरातून आणि आबालवृद्धांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला काही काळ बाजारपेठेत शांतता दिसली खरी, मात्र त्यातून रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेनं नागरिकांचा प्रवास सुरू झाल्याचंच दिसून आलं. विमुद्रीकरण सेकंड सर्जिकल स्ट्राईक जे ब्लॅक मनी बाहेर आउट होत आहे, एक सुंदर डिसिजन आहे, चांगलं डिसिजन आहे आणि सर्व कॉमन माणसं जेवढे आहेत, आपले जनरल लोक जे आहेत ते सर्व त्याला एक्सेप्ट करतात है. ब्लैक मनी पे बहुत फर्क पड़ेगा. जिनके पास, क्योंकि बहुत लोग ऐसे हैं जिनके पास बोरियों में भरा रहता है, अब वो जब कन्वर्ट कराएंगे तो वो रिकॉर्ड में आएगा, चाहे वो बैंक में जमा कराएंगे चाहे वो पोस्ट ऑफिस में जमा कराएंगे. गेल्या महिनाभरात विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे चलनाबाबत कठीण स्थिती निर्माण झाली असल्याच्या आरोपांना धार चढली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत गेली. पुढील काही दिवसांमध्ये ही परिस्थिती पूर्ववत होईल असं मत तज्ज्ञांनी या महिन्याभरात वेळोवेळी व्यक्त केलं आहे. सद्यस्थितीत प्राप्तिकर विभागाची सर्व व्यवहारांवर करडी नजर आहे. काळा पैसा पूर्णपणे बाहेर काढण्याचा सरकारचा हेतू पारदर्शी आहे हेच यातून सिद्ध होतं. थोडक्यात काय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ताठ राखण्याच्या दिशेनं सरकारनं उचललेलं हे पाऊल जागतिक मानांकनात भारताचा मान उंचावणारं ठरणार आहे. मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज चर्चा झाली. सरकारच्या हेतूविषयी शंका घेत न्यायालयात प्रतिज्ञापत्र उशिरा दाखल केल्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत अडचणी निर्माण झाल्या असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केला. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षणाबाबत विरोधी पक्षानं तर फक्त मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षानं नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असून मोर्चे दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला कोणत्याच समाजाला आरक्षण द्यायचं नाही, काही समाजांना फक्त निवडणुकीपुरतं वापरल्याचा आरोप त्यांनी केला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीनं लागू करा, मराठा समाजासह मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाची घोषणा करा, अशी मागणी त्यांनी केली. सरकार राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग करत असून आरक्षणाला बगल देत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळून लावत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक प्रयत्न करत असल्याचं भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावावर बोलताना सांगितलं. आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या राणे समितीच्या अहवालात अनेक त्रुटी होत्या, असं दरेकर म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून आरक्षण मिळेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असून वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. सभागृहात मराठा आरक्षणावर कालपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, मात्र अल्पावधीतच हे आरक्षण देता येणार नाही असं सांगून या समाजाची फसवणूक केल्याचं ते म्हणाले. राज्यात एकूण लोकसंख्येच्या 32% लोक मराठा आहेत. त्यांच्या मनातली खतखत सरकार समजून घेत नसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी कळवलं आहे. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2016 आज विधान परिषदेनंही एकमतानं मंजूर केलं. 21 सदस्यीय संयुक्त चिकित्सा समितीनं या विधेयकात केलेल्या 56 शिफारसी स्वीकारून हे विधेयक संमत झालं आहे. या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य राहील असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. नाशिकजवळ तिल्लोरी आश्रमशाळेमध्ये मुलींवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले होते. या संदर्भात इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाहीत. जे उत्तर देत आहेत ते अपुरं आणि तर्कविसंगत असल्याचं विरोधकांनी म्हटलं. आज विद्यार्थिनींना मानसिक
छळ, शारीरिक आणि मानसिक छळ होण्याच्या तक्रारी केलेल्या आहेत व्यवस्थापनाच्या विरुद्ध. आणि त्यानंतर 4 दिवस विद्यार्थी पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी आयुक्तालयासमोर उपोषण केल्याच्या बातम्या आहेत. आता ही बातमी जेव्हा सन्माननीय सदस्य सभागृहात आणतात तेव्हा ते सत्य गृहीत धरून त्यामध्ये चौकशी करून काय चौकशीमध्ये झालं ते सांगितलं पाहिजे. मंत्री महोदय म्हणतात खोटं आहे, म्हणजे पेपरही खोटा, सदस्य सांगतात ते खोटं, मंत्री महोदय म्हणतात ते खरं. अध्यक्ष महोदय चौकशी झाली पाहिजे. बाबा अध्यक्ष मंत्री महोदय सभागृहाची दिशाभूल करतात. या घटनेची फेरचौकशी करण्याचं आश्वासन सावरा यांनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले. त्याची चौकशी केली आणि असंही असलं आपलं जर हे समाधान झालं नसेल तर आम्ही फेर चौकशी करू त्याची. मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांवर प्रेरणा प्रकल्पांतर्गत समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार केले जातात. 104 क्रमांकाच्या हेल्पलाईनद्वारे सुद्धा समुपदेशन करण्यात येतं असं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आज 1 महिना पूर्ण होत असल्यानिमित्त विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांनी निषेध आंदोलन केलं. कोल्हापूरच्या महापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास यांनी ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांचा पराभव केला. फरास यांना 44 मतं मिळाली तर माने यांना 33 मतं मिळाली. शिवसेनेच्या 4 सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड झाली. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे 44 तर भाजपा ताराराणी आघाडीचे 33 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 4 सदस्य आहेत. वर्षभरापूर्वी कोल्हापूर मनपासाठी निवडणूक झाली त्यावेळी ठरलेल्या सूत्रानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसकडे महापौरपद तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद होतं. आता 1 वर्षानंतर महापौरपद राष्ट्रवादीकडे आलं आहे. बातमी क्रिकेटची. भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 288 धावा झाल्या. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला इंग्लंडचे कुक आणि जेनिंग्स मैदानात उतरले. इंग्लंडनं 99 धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर अॅलेस्टर कुक 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या उभारण्यासाठी जेनिंग्सनं उत्तम खेळी करत कसोटी पदार्पणातलं आपलं पहिलं शतक झळकावलं. मात्र आर अश्विननं त्याला 112 धावांवरच रोखलं. मोईन अलीनंही जेनिंग्सला चांगली साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारतातर्फे अश्विननं 4 तर जडेजानं 1 गडी बाद केला. वादळी हवामानामुळे अंदमान निकोबारमधल्या हॅव्लॉक बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप असून त्यांना या परिस्थितीतून सोडवण्यासाठी सरकारनं सर्व तयारी केल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. अंदमान निकोबार बेटाचे नायब राज्यपाल जगदीश मुखी यांच्याशी गृहमंत्र्यांनी चर्चा केली आणि हॅव्लॉक बेटावरच्या परिस्थितीची माहिती घेतली. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लगेचच सरकार बचाव कार्य सुरू करेल असं गृहमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. मदत आणि बचाव कार्याची पथकं पोर्ट ब्लेअरला सज्ज आहेत. हॅव्लॉक बेटावर अडकलेल्या 800 पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं 4 नौका तैनात केल्या आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे अंदमानात सोसाट्याचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस होत आहे. अंदमानमधल्या हॅव्लॉक आणि नील बेटांवर शेकडो पर्यटक अडकले आहेत. पोर्ट ब्लेअरपासून ही बेटं सुमारे 40 किलोमीटरवर आहेत. अंदमानच्या उत्तर आणि मध्य भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात अहमदनगर इथं सर्वात कमी म्हणजे 6.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 18. नागपूर 30 आणि 10. पुणे 30-10. औरंगाबाद 31-13. नाशिक 30-9. कोल्हापूर 30-15. रत्नागिरी 34-18. सोलापूर 32-13. आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 12 अंश सेल्सिअस.
शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोकड रहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण 11 निर्णय जाहीर. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाही. सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. राष्ट्रपती. विमुद्रीकरणामुळे काही काळ त्रास झाला तरी राष्ट्राला दीर्घकाळ फायदा होणार असल्यानं पंतप्रधानांनी मानले जनतेचे आभार. गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका. सत्ताधारी पक्षानं आरोप फेटाळले. उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 विधिमंडळात एकमतानं मंजूर. कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजयी. आणि अंदमानमध्ये हॅव्लॉक बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप. पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.